आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला हेडलाइन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मुख्यमंत्र्यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे आक्रमक. शिंदे फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा. पंढरपुरात उद्या तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचं शक्ती प्रदर्शन. संध्याकाळी राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती. मुंबईतले रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार. मुंबईकरांसाठी कायद्यात बदल करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पुन्हा एकदा औरंगजेबाची भलामण. औरंगजेबामध्ये चांगले गुण सुद्धा होते. आंबेडकरांच्या दाव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. मुंबईत शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने. सांताक्रूजमध्ये अनिल परब यांच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चा, तर शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दाखवले काळे झेंडे. मी सरकार बनवलं तेव्हा देवेंद्र फडणवीस प्राथमिक शाळेत होते, त्यांना इतिहास माहीत नसेल. शरद पवार यांचा खोचक टोला. ओवेसींच्या भाषणादरम्यान औरंगजेबाच्या नावानं घोषणाबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. बुलढाण्यात पोलिसांकडून कारवाई. आणि रुपाली चाकणकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी उत्सुक. शरद पवार यांच्याकडे मागणार निवडणुकीचं तिकीट.